दोघांची आणि ओम श्री सिद्ध भैरवाय नाव. बघा मागच्या याच्यात मी काय सांगितलेले, हा जो आपल्या गावागावामध्ये हरिनाम सप्ताह बसवतो याचा उद्देश काय आहे का, परिचित राजाला त्याच्या वागणुकीमुळं त्याने काय केलं, ऋषीच्या गळ्यामध्ये मरलेला साप घातला आणि मग त्याला शाप दिला, 7 दिवस मरतील. आणि मरणाची भीती काढण्याकरता शुकानी त्याला काय सांगितली, भागवत सांगितलं. आणि मग ते जे हरिनाम सप्ताहामध्ये काय करायचे आपल्याला, आपण सुद्धा एक दिवस 7 दिवसांना एक दिवस मरणार आहे. मग या भागवताचे विचार आपल्या प्रत्येकाच्या कानावर यावा म्हणून 7 दिवस आपल्याला, प्रपंचिक माणूस आहे, वेळ मिळत नाही आणि 7 दिवस आपण भागवत सप्ताह करायचा असतो. आणि मग शेवटी याची संगाता काला. आता आपल्यात ज्ञान झालं, मग काय करायचं असतं, काला म्हणजे काय, कुरमुऱ्या, दही आणि ते एकत्र करायचे, ते एकमेकाला चिकटलेलं असतं. तसं आपलं जीवन आहे ना, हे भक्तीत चिकटलेलं पाहिजे. आणि मग कृष्णाचं गुण गायचे. कृष्णाचं गुण काय करायचे, का कृष्णाने काय लीला केली, गोकुळामध्ये काय लीला केली, काय केलं, दही खालं, दूध खालं, लोणी खालं, सगळ्याची प्रेमानं वागला. मग आपल्याला काय पाहिजे, वडा, चायनीज, बर्गर, आपण सुद्धा दही दूध हे आपण खाल्लं पाहिजे. गाई पाळल्या पाहिजे. गाईचा फायदा आहे गाईचं शेण, गाईचं गोमित्र, गाईचं दूध, गाईचं तूप. आणि गाय ही माता आहे, आपल्या भारत देशाची माता, भारत माता, गोमाता आणि धरती माता. याचं आपण संगोपन केलं पाहिजे. कृष्णाने स्वतः गाई वाळल्या. पांडवांच्या घरी आपण जर पाहुणं गेलो तर फक्त 3 दिवस पाहुणा, नंतर काम करावं लागतं. कृष्णाने गाई वाळल्या, घोडे धुतले, रथ दापला. पण आपण काय करायचे, एन्जॉय आपण सुद्धा केलं पाहिजे. आपण आपलं कर्तव्य विसरलो. आपल्या कर्तव्याची जाण करून देणारे जे चरित्र असेल ते कृष्णचरित्र. बघा, कृष्णाच्या वेळेला गोपींका जायचा, मी आज तुझ्याकडे आलो, मी सगळ्यांचा आहे. सगळ्याची मिळून मिसळून वागायची कला कोणा दिली, कृष्णाला दिली. आपण सुद्धा ती कला घेतली पाहिजे. कृष्ण याचा राजा होता, त्याने राज्यपद घेतलं नाही. काय निष्काम, 16,000 स्त्रिया बघून कसा होता, त्यागी होता. म्हणजे कृष्णाने काय दिली, गीता दिली. ही गीता आपला जीवन ग्रंथ आहे. तुकारामांचा गाथा आणि गीता हे आपल्या जीवनात उपयोगी. हे दाखवून द्यायचं काम भगवान श्रीकृष्णाने केले. म्हणून ज्या वेळेला सप्ताह झाल्यानंतर हा गाथा जो असतो ना, हा डोक्यावर घेऊन त्याची मिरवणूक काढली जाते. काय डोक्यावर नुसतं घेणं नाही, याचे विचार डोक्यात घ्या. कृष्णाची गीता, तुकारामाचा गाथा तुम्ही जीवनामध्ये घ्या, तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. आणि खऱ्या अर्थानं सुखा लागी जरी करसी तळमळ, तरी तू पंढरीची जाय केवळ. जर तुला सुख पाहिजे असेल तर या तुकारामाच्या गाथ्यात आहे आणि या गीतेत आहे. आपण पैशात सुख मानतो, पैसा हे साधन आहे, पैसा सर्व सुखी नाही. गाडी बंगला आपण त्याच्या मागे धावतो, आपलं जीवन संपून जातं. म्हणून आता तरी सावध होय आणि प्रपंच कर. कामामध्ये काम, मुखी म्हणा राम नाम. प्रपंच करता करता तुझा जो नित्यनेम आहे, सकाळ संध्याकाळ या वाङ्मयाकडे लक्ष दे. गीता भागवत वाच, तुझ्या मुलाबाळांना वळण लाव, हरिपाठ घे. आणि तुझ्या घरातला जो नित्यनेम आहे, तुझ्या घराला गोकुळ बनव. जसं हे दहीहंडी केली ना, असं सगळे एकत्र या आणि एकत्र आल्यानंतर चांगले विचार घ्या, चांगले वाईट विचार सोडून द्या. हे सांगायचं जर असेल तर ही दहीहंडी. ह्याच्यामध्ये या हसा खेळा, या जगात आपल्याला निघून जायचं आहे. हे जग आपलं नाही आहे. आपण क्षणभंगूर मानव देह आणि हा मानव देह आलेला आहे. तर गोकुळ जसं असतं तसं हे गोकुळ करा, हे दहीहंडी फोडा आणि प्रेमानं या. तसंच घराचं ते गोकुळ बनवा.
हा देण्याचा उत्सव म्हणजे ही दिंडी असते. आणि हा उत्सव सतत तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या घरामध्ये, तुमच्या गावामध्ये, तुमच्या देशामध्ये जर आला तर आपल्या भारत देशाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हे विचार घ्या आणि आपलं जीवन विकास करा. जय भैरवनाथ महाराज की जय.